परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत असं म्हणत दादा भुसे यांनी विधान केलं। मात्र या त्यांच्या विधानावर शिक्षकांनी आक्षेप नोंदवलाय। कमी पटसंख्या असलेल्या शाळेसाठी निर्णय शक्य आहे। 300 पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं कठीण असल्याचं यावेळी शिक्षक वर्गातून बोललं जात आहे। भुसेंचा निर्णय वास्तवाला धरून नसल्याचं मत सुद्धा आता शिक्षकांकडून व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे आता शिक्षकांची नाराजी दूर करण्यात दादा भुसे सफल ठरतील का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। शालेय वार्षिक परीक्षेदरम्यान सकाळी पेपर झाल्यानंतर शिक्षकांनी त्या दिवसाचे पेपर त्याच दिवशी तपासावेत। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या उत्तरावर आता शिक्षकांनी आक्षेप नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। आणि ज्या शाळेत कमी पटसंख्या आहे तेथे हे शक्य असले तरी ज्या शाळेत 4-5 तुकडे आहेत तेथे प्रत्येक विषयाचे 300 ते 400 पेपर तपासावे लागतात असंही शिक्षकांनी म्हटलंय। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिल बोरनारे सर जोडले गेलेले आहेत। बोरनारे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, बोला जी। दादा भुसेंनी एक वक्तव्य केलं शिक्षकांच्या बाबतीत, परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत। त्यानंतर शिक्षक वर्गातून नाराजी पसरू लागलेली आहे। त्याचबरोबर शिक्षकांचं असं म्हणणं आहे सध्या की कमी पटसंख्या असलेल्या शाळेसाठी निर्णय शक्य आहे, मात्र 300 पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं कठीण आहे। आपलं त्याच्यावर मत? अगदी बरोबर आहे, कारण 25 तारखेपासून जर पेपर आपण घेतले तर 25 ते 30 केवळ 5 दिवस मिळतात। त्यामध्ये 26 आणि 27 शनिवारचा दिवस आला। जर आपण विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचं योग्य मूल्यमापन करायचं ठरवलं तर दिवसाला सरासरी एक शिक्षक हा केवळ 25 ते 30 उत्तर पत्रिका तपासू शकतो। मग त्याच्यामध्ये भाषा सारखे विषय असले जे 80 गुणांचे आहे ते केवळ 20 आणि 25 आम्ही तपासू शकतो। ज्या मोठ्या पटसंख्येच्या शाळा असतात जिथे 300, 400 विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन या 5 दिवसांमध्ये होणं हे अशक्य आहे। त्यामुळे आम्ही वारंवार SCRT, शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त या सगळ्यांना निवेदन देऊन झालेली आहे, परंतु या निवेदनांना यांनी बाजूला ठेवून आपलंच गोळं दमटवण्याचं काम या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग करतोय। अजूनही वेळ गेलेली नाहीये। शालेय शिक्षण विभागाने अगदी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन योग्य व्हायचं असेल तर हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि शाळांच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा घेण्याचं कायद्यामध्ये शाळांनाच अधिकार आहेत, हे शाळेस्तरावरती शाळेप्रमाणे घेऊ द्यावं असं निवेदन आम्ही वारंवार शासनाला पाठवलेलं आहे। जी 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 बोरनारे सर, जर हा निर्णय मागे घेतला नाही दादा भुसेंनी तर विद्यार्थ्यांच्या या गुणपत्रिकेवर, गुणवत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? नाही, निश्चित अगदी 5 दिवसामध्ये घाईघाईमध्ये पेपर जर तपासणं झालं तर हा मोठा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकेल। कारण मूल्यमापन करताना कुठल्याही प्रकारची घाई करावी लागत नाही, तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी व्यवस्थित ते पेपर तपासावे लागतात। 5 दिवसामध्ये ते मूल्यमापन झाल्याच्या नंतर केवळ उत्तरपत्रिका हा एक काम नाहीये, तर विद्यार्थ्यांचे गुण लिहिणं, ते प्रगती पुस्तकात मांडणं, अनेक शाळा या कॉम्प्युटराइज झालेल्या आहेत, त्यामुळे कॉम्प्युटराइज नोंदी करणं, तर याला किमान 10 ते 15 दिवस लागतात। या 10-15 दिवसाचं काम 5 दिवसामध्ये करणं हे अशक्य आहे। हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं ठरणार आहे। जी 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 धन्यवाद बोरनारे सर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात। आपण पाहतोय शालेय वार्षिक परीक्षेदरम्यान सकाळी पेपर झाल्यानंतर शिक्षकांनी त्या दिवसाचे पेपर त्याच दिवशी तपासावेत असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं। मात्र दादा भुसे यांच्या या निर्णयानंतर, या वक्तव्यानंतर सध्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। बोरनारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांनी सुद्धा या निर्णयावर आक्षेप नोंदवलेला आहे। हे अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर दादा भुसेंनी या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती सुद्धा, असं आवाहन सुद्धा त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे।